शेतकऱ्यांना बळ व आत्मविश्वास देणाऱ्या जागतिक कृषी महोत्सवाचा मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप। शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून त्यांच्यामध्ये बळ आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य परमपूज्य गुरु माऊली श्री अण्णासाहेब मोरे हे अविरतपणे करतात। त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 5 दिवसापासून नाशिक शहरातील बळी मंदिराजवळील पार्कसाइट लगत असलेल्या युथ फेस्टिवल मैदानावर सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सवाची सांगता महाराष्ट्र राज्यातील अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली। शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येतं। सेवा मार्गातर्फे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या विवाहासाठी तसेच सेंद्रिय शेतीसाठी बहुविध उपक्रम सातत्याने राबवले जातात। या महोत्सवाच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, नवी उपकरणं, सेंद्रिय शेती, आध्यात्मिक शेती आदी बाबींची माहिती घेऊन हे तंत्रज्ञान घेऊन आपल्या शेती व्यवसायात निश्चितच उपयोग करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी विविध मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। पूर्वी म्हणत होते की नारळ आपल्याकडे होणारच नाही, तो फक्त कोकण किनारपट्टीत, आता व्हायला लागला। आंबा होणारच नाही, आता केशर आंबा, आमका आंबा, तमका व्हायला लागणार। अरे काय होत नाही, सगळं होत। काही लोकांना मी पाहिलं की आल्याची शेती करतात, लाखो रुपये कमवतात। काही लोक जे व्हर्टिकल फार्मिंग करतात, हळद, ती हळद जी आहे आपल्या देशापासून तर परदेशापर्यंत आज औषधासाठी वापरले जाते, लाखो रुपये त्याच्यातून सुद्धा मिळतात। ह्या नवीन नवीन गोष्टी सुद्धा ज्या आहेत तुम्ही आम्ही जर शिकलो आणि ते सामान्य लोकांपर्यंत जर नेलं तर भारत सरकार तुमच्याबरोबर आहे, राज्य सरकार तुमच्याबरोबर आहे। तुमच्या आता हातामध्ये तो मोबाईल आहे, त्या मोबाईलवर कुठला काय भाव आहे सगळी 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 माहिती तुम्हाला मिळते आहे। त्याच्यातून ज्ञान घ्या। ज्ञान हीच आजची खरी संपत्ती आहे। बाकीची संपत्ती येईल जाईल, पण ज्ञान आणि ते देण्याचं काम जे आहे या कृषी प्रदर्शनातून होत आहे। म्हणून आपण गुरु माऊलींचे आभार मानूया। हा जो कृषी महोत्सव आहे हा त्याची एक पर्वणी आपल्याला सगळ्यांना आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने निश्चितपणे एक दिशादर्शक असा उपक्रम आहे। मी आदरणीय गुरु माऊलींचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या उपक्रमासाठी मी शुभेच्छा देण्यात की माझी पात्रता नाही आहे। शेवटी आदरणीय गुरु माऊलींनी सुरू केला उपक्रम आहे, पण या उपक्रमातून आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं उद्याचं भविष्य उज्ज्वल हो यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा। तुमच्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला तुम्ही सहभागी करून घेता, माझी आठवण करता। खऱ्या अर्थानं शहरी असलेला मी बाबू, परंतु तुम्ही माझ्याकडून जी अपेक्षा करता की नाही प्रत्येक जण या सेवेमध्ये जोडला गेला पाहिजे, त्या सेवेमध्ये जोडण्याचं भाग्य तुम्ही मला देतात। मी तुमचं मनापासून आभार मानतो। खऱ्या अर्थानं जीवनातला यशाचा मार्ग ज्याला म्हणतात, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे। माऊली तुमच्यासारखे लोक आमच्या पाठीशी असल्यामुळंच आम्हाला जीवनामध्ये एक वेगळी प्रेरणा मिळते, वेगळा संकल्प करण्याची इच्छा होते आणि ह्या यशस्वी जीवनाचं रहस्य उद्या जर आम्हाला कोणी विचारलं तर आम्ही सांगू माऊली आमच्या पाठीशी होते म्हणून आम्ही पुढे जाऊ शकलो। या 5 दिवसीय महोत्सवात शेतकऱ्यांच्या 8 मुलामुलींचे विवाह पार पडले, तर विवाह इच्छुक 500 मुलामुलींची नोंदणी झाली। महारोजगार मेळाव्यात 1600 उमेदवारांनी नोंदणी केली, त्यापैकी अनेक तरुण तरुणींना नामांकित कंपन्यांचे नियुक्तीपत्र देखील प्रदान केले, तर 700 युवकांना मुलाखतीनंतर नोकरी दिली जाणार असल्याचं समजतंय। या कृषी महोत्सवात पर्यावरण, दुर्ग संवर्धन, माहिती तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, जनजागृती या विषयांवर परिसंवाद देखील घेण्यात आले। तसेच कृषी व पशु गोवंश कार्यशाळा देखील प्रतिसादात पार पडली। आज शेवटच्या दिवशी सरपंच आणि ग्रामसेवक मांदेआळी व कृषी कीर्तनानं 5 दिवस चाललेल्या या जागतिक कृषी महोत्सवाची सांगता करण्यात आली। महोत्सवाला शेतकऱ्यांचा, नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला। यात शेतीचे प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक अवजारे, बचत गटांची उत्पादनं, सेंद्रिय कृषी मालाचे स्टॉल, 12 बलुतेदार पद्धत, विनामूल्य विवाह नोंदणीचं दालन, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल अशा अनेक वैशिष्ट्यांसह 5 दिवस अभूतपूर्व प्रतिसादात कृषी महोत्सव पार पडला। यावेळी स्टॉल धारकांनी या कृषी महोत्सवाच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे आभार मानत समाधान व्यक्त केलं। माझा पापड आणि ऑर्गॅनिक गुळाचा स्टॉल होता, याच्यामध्ये मला चांगला उदंड प्रतिसाद मिळाला। ग्राहक चांगले होते, ग्राहकांनी भरपूर माल खरेदी केला। जे मान्यवर आलेले होते त्यांनी पण स्टॉलला व्हिजिट केली, त्यामुळे सर्व आयोजक त्या सगळ्यांचे आभार। आमचा स्टॉल होता OS 13 मध्ये, तर खूप चांगला रिस्पॉन्स भेटला आम्हाला कृषी प्रदर्शन मध्ये। खूप साऱ्या इन्क्वायरीज झाल्यात, खूप साऱ्या लोकांनी बुकिंगही केले आहे ड्रोनसाठी।
तर मी आयोजकांचे आभार मानतो. कृषी प्रदर्शन भरवावे ही आमची नम्र विनंती. वुमन्स पॉवर फार्मर प्रोड्युसर कंपनी त्याचा स्टॉल इथं लावलेला होता आणि खूप असा चांगला प्रतिसाद आम्हाला ह्या तेलाला मिळाला. असं मार्केट जर वारंवार झालं तर नक्कीच शेतकऱ्यांना समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही आणि त्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभार मानतो. माल विक्रीला ठेवला होता त्याला प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि ग्राहकांकडून तो उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्याची विक्री ही जोमाने झाली. ते या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने तर नियमितप्रमाणे असे महोत्सव भरवले जावेत ही शासनाकडे आम्हाला विनंती आहे व आयोजकांचे मी आभार मानतो. या सांगता समारंभ प्रसंगी आयोजकांतर्फे सर्व शेतकरी व नागरिकांचे आभार मानण्यात आले. या कृषी महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार शोभाताई बच्छाव, आमदार सीमाताई हिरे आदींची उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे कृषी तज्ज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ, जलतज्ज्ञ, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी कृषी प्रदर्शनाला भेट देऊन सेवा मार्गाच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे, गुरुमाता मंदाकिनी तथा काकूसाहेब मोरे, गुरुपुत्र चंद्रकांत मोरे, नितीनभाऊ मोरे, आबासाहेब मोरे यांची प्रदर्शनाला उपस्थिती लाभली. या फेस्टिवलच्या यशस्वीतेसाठी शेकडो स्वयंसेवकांचं मदत कार्य तसेच अनेक सेवेकरी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे, नाशिक. चॅनलच्या नावानं आले प्रदर्शन पाहायला स्वामींच्या भेटीला. नाव सांगितलं गोंधळाला, नाव बाबाचे कीर्तन गे.